एका अज्ञात जमावाने पोलिसांना मारहाण करणे आता चांगलंच महागात पडलं आहे। या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित जणांचा इगतपुरी पोलीस पथकाकडून शोध घेतला जात आहे। दिनांक 30 मार्च रोजी इगतपुरी तालुक्यातील जांबुडे परिसरातील धारवाडी येथे पोलीस तपासासाठी गेले असता अज्ञात जमावाने पोलिसांचे कपडे फाडत त्यांना बेदम मारहाण केल्याची थक्का घडली होती। इगतपुरी तालुक्यातील भावली धारवाडी येथील बेपत्ता असलेला तरुण भाऊ सकाराम दरवडे हा येथील एका शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन मयत अवस्थेत दिनांक 28 मार्च रोजी आढळून आला होता। यावेळी मैताचा घातपात झाल्याच्या संशयावरून परिसरात वातावरण चांगलंच तापलं होतं। यानंतर घटनास्थळी पोलीस पथक तपासण्यासाठी गेली असता जमलेल्या अज्ञात जमावाने पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण करून तपासातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव व सहकारी पोलीस यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी व काठी आणि दगड घेऊन मारहाण केली होती। त्यानंतर या प्रकरणी 37 अज्ञात व्यक्तींविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान या घटनेचे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित होताच पोलिसांनी शूटिंगचा आधार घेत जमावातील संशयित आरोपींचा शोध घेत पोलिसांना मारहाण करणारे 5 आरोपी भाऊ तुळशीराम दरवडे, संतोष उर्फ कमळू भाऊ दरवडे, धर्मा भाऊ दरवडे, पंढरीनाथ जीवन आगविले, राजू पंढरीनाथ आगविले यांना अटक केली आहे। यानंतर त्यांची चौकशी करून इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक।